आज आपण सोयाबीन पुलाव कसा करणार आहे हे बघणार आहोत। चला आता रेसिपीकडे वळूया। लसूण मसाला, मीठ, मिरची पावडर, गोडा मसाला, धनिया पावडर, हळद, आलं लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे। 3 मोठे चमचे दही घेतला आहे, कोथिंबीर, उभा चिरलेला कांदा, टोमॅटो। आपण हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत जयराजचे ह्या कंपनीचे, आणि सोयाबीन घेतलेले आहे आपण 2 वाटी। मध्ये काय करायचे, प्रथम पहिले सोयाबीन भाजून घ्यायचे। ते भाजून जर तुम्ही थंड पाण्यामध्ये टाकले की आपले बाकीचे सगळे मसाले परतसपर्यंत ते फुगून येतात वरती। काही जण गरम पाण्यात पण टाकतात, पण मी थंड पाण्यातच ते टाकणार आहे, कारण की आपण पहिले त्याला नॉर्मली भाजून घेणार आहे। हे बघा, अशा प्रकारे आपण हे फक्त भाजून घेतले थोडेसे, त्याला थोडा कलर आलेला आहे। आता आपण हे काढून घेऊया। भाजून जे घेतले ते आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून त्यामध्ये 1 तांब्या थंड पाणी टाकून घेऊया, आणि हे आता जरा 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊ। आता आपण भांड्यामध्ये 3 ते 4 चमचे मोठे तेल टाकून घेऊया। आता आपलं तेल गरम झाले, त्यात आपण जो उभा चिरून कांदा घेतला होता तो टाकून घेऊ। कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। परतून झालेला आहे, त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण आता आपण परतून घ्यायचे। ते टोमॅटो आपण परततोय तोपर्यंतच आपण त्यामध्ये काय करायचे, कोथिंबीर टाकायची, आणि हे सगळं 1-2 सेकंद परतून घ्यायचे फक्त। आपल्याला जास्त वेळ नाही परतायचं, कारण की ते नंतर आपल्या भातामध्ये पूर्ण गाळ होणार असेल। आता हे कोथिंबीर आणि टोमॅटो आपले परतून झाले, त्यामध्ये आता आपण सुके मसाले ॲड करणार आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला। तो तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता। त्यानंतर चवीपुरतं मीठ, यामध्ये आलं लसूण पेस्ट 1 चमचा, दही, हे मसाले आता पूर्ण आपल्या सगळ्या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तुम्ही परतून घ्यायचे व्यवस्थित। बघू शकता तुम्ही किती व्यवस्थित आपले आता हे सोयाबीन असे फुलून आलेत वरती। हे पहा किती सॉफ्ट झालेले आहेत, एकदम सॉफ्ट असे आलेले। मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटले बघा। आता आपण ह्यामध्ये काय करू, आपले जे हे सोयाबीन आहे ते टाकून घेऊया, एकजीव करून घेऊया मसाल्यांमध्ये। आपण ह्यामध्ये आपले धुतलेले तांदूळ टाकणार आहे। तांदूळ टाकल्यावर ह्यामध्ये परत एकजीव करून घेणार आहे सगळ्या मसाल्यांमध्ये ते। आता त्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहे, जेवढं आपल्या भाताला शिजायला लागतं त्या हिशोबाने आपण आता पाणी टाकणार आहे। आणि ह्याला मध्ये 1-2दा हलवायचं, नाही तर काय होईल, फक्त सोयाबीन वर राहतील आणि भात सगळा खाली जाईल। मध्ये ह्याला 1-2दा आपण 10 मिनिटांनी एकदा परत हलवणार आहे। आता आपण एवढं उकळी काढू आणि आपला भात व्यवस्थित शिजवून घेऊया। आता आपण बघा, आता अशा प्रकारे आपला भात किती व्यवस्थित असा मोकळा मोकळा झालेला आहे। हे मी तुम्हाला दाखवते, एकदम सुटसुटीत झालेला आहे। आता आपण हा काढून सर्व करून घेऊया। अशा प्रकारे आपली सोयाबीन पुलाव खाण्यासाठी तयार आहे। ह्यामध्ये आपण आता ह्याच्याबरोबर लिंबू आणि सॅलड करून घेतलेले आहे। सॅलड म्हणजे काय घेतले आपण, त्यामध्ये कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर आणि बीट ह्याचं आपण एकजीव असं खिसून घेतलेलं आहे, आणि हे तुम्ही असं ह्याच्याबरोबर खाऊ शकता, छान लागतं खाण्यासाठी।